एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु स्तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। दासबोध दशक 9वा, समास 3रा, पान क्रमांक 341, निसंदेह निरूपण। मुद्दा आहे निसंदेह निरूपण। श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असो न हे केवी घडे। तर मागील निरूपण ऐकून श्रोत्यांनी प्रश्न केला की असे कसे ब्रह्मज्ञान, ब्रह्म असून काहीच नाही हे कसं शक्य आहे? असं कसं तुमचं ब्रह्मज्ञान आहे की नाही? ब्रह्म असून काहीच नाही, मग हे कसं शक्य आहे बरं? असा काय केलेला आहे प्रश्न. तर त्या प्रश्नाचं आता उत्तर, सकळ करुणी अकरता, सकळ भोगणी अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी, सर्व करून अकर्ता राहणे. सर्व करायचं आणि वरून काय अकर्ता म्हणायचं, सर्व भोगून अभोगता म्हणायचं, सर्व भोगायचं सगळं करायचं आणि वरून म्हणायचं मी अकर्ता आहे, मी अभोगता आहे, सर्वात राहून मी अलिप्त, अजून काय सर्वांमध्ये राहायचं वरून काय म्हणायचं मी अलिप्त. हे कसं शक्य आहे? असे काय करत आहेत आता शिष्य जे आहेत ते महाराजांना प्रश्न विचारायला लागलेत बरं का, की महाराज असं कसं ब्रह्म तुमचं, सगळं करायचं मी अकर्ता म्हणायचं, सगळं भोगायचं मी अभोक्ता म्हणायचं, सगळ्यामध्ये राहायचं मी अलिप्त आहे असं म्हणायचं, हे असं कसं? असं काय झालेलं आहे त्या श्रोत्यांना प्रश्न पडलाय आणि तेच प्रश्न मांडत आहेत ते समर्थांच्या पुढे. तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरक ही आता येणे नाही. आता तथापि म्हणले तुम्ही म्हणता की योगी हा सर्व भोगून अभोगता असतो. योगी कसा असतो? सगळं भोगायला लागलाय आणि वरून काय अभोगता. मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो की काय? मग स्वर्गामध्ये बी हाच न्याय आहे, नरकामध्ये बी हाच न्याय आहे का? मग असं प्रश्न चाललेत बरं का विचारणं, आणि प्रश्न खूप महत्वाचे आहेत. जे सर्वसामान्यांना प्रश्न पडतात तेच प्रश्न इथं काय केलेले आहेत, विचारलेले आहेत. जन्म मृत्यू भोगिलेच ना भोगी, जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परितो भोगोनी अभोगता योगी, यात नाही त्या लागी येण्याची पाडे. मग जरी जन्म मृत्यू भोगावे लागले तरी ते भोगूनही तो अभोगताच असतो का? मग जन्म मृत्यू बी भोगायची वरून काय भोगून अभोगता, मग याच न्यायाने तो यातनाही भोगून भोगत नाही असे म्हणतो का काय? मग अनेक यातना भोगायच्या आणि वरून काय म्हणायचं मी अभोगता, मग असं आहे का? असे प्रश्न आहेत बर का. कुठून नाही कुटीला, रडोनी नाही रडला, कुंथोनी नाही कुंतीला, योगेश्वर. मग याचा अर्थ असा होतो का की त्याला कोणी मारून कुठून काढला तरी तो मार खात नाही का? मग आता त्याला कोणी मारलंय योग्याला किंवा ब्रह्मज्ञानी पुरुषाला, आहे का नाही, किंवा म्हणले कुणी त्याला कुटलंय, मग तो म्हणणार का मार खाऊन बी मी मार खाल्ला नाही? बघा ना प्रश्न कशी मांडले समोर. दुःखाने रडूनही रडत नाही, दुःखाने रडायला लागले वरून ते म्हणते का मग मी रडत नाही म्हणून? कहत उथत कोणाय लागलाय कुथाय लागलाय असं असूनही तो योगेश्वर कुंथत कहत नाही असं म्हणतो का? आता सगळं अंगावर बाणायला लागलाय आणि वरून त्याचं म्हणणं असं आहे का मग की मी काही करत नाही, ऐका ना, मी कणत नाही, मी कुतत नाही, मी रडत नाही, मी जन्मत नाही, मी सगळ्यापेक्षा अलिप्त आहे, सगळं करून मी अकर्ता आहे, सगळं भोगून मी अभुक्त आहे.
म्हणजे नेमकं काय चाललंय ही भानगड आहे का नाही. असा कसा ब्रह्मज्ञानी, नेमकं ह्याला ब्रह्मज्ञानी म्हणायचं का, नेमकं ब्रह्मज्ञानाचा अनुभव असा असतो का, असे अनेक प्रश्न काय करत आहे श्रोता, काय करत आहे, मांडत आहे बरं का. जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला नाना परी. मग आता जन्म घेऊन जन्मत नाही म्हणायचं, पतित असून पतित होतो, आणि पतित नसून पतित होतो, आणि यातना नसूनही नाना यातना भोगतो. असा ब्रह्मज्ञानी आहे का. ऐसा श्रोत्याचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता याचे समाधान केले पाहिजे. वक्त्याच्या बोलण्यावर श्रोत्यांनी विचाराच्या आडरानात शिरून अनेक आक्षेप घेतले. आता जो काही वक्ता बोलू लागला, आतापर्यंत ब्रह्मज्ञानाचं वर्णन सांगितलं होतं की ब्रह्म कसं आहे. मग आता हे श्रोत्यानं ऐकलं होतं, आणि ऐकून विचारांच्या आडरानामध्ये शिरलाय आता हा कोण, श्रोता. अनेक आक्षेप घ्यायला लागलाय, तेव्हा आता याचे समाधान केलेच पाहिजे, असं वक्त्याचं काय आले आता म्हणणं बरं का. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी ते तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे. वक्ता म्हणू लागला की तुम्ही सावध व्हावे, तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोलता, हे योग्यच आहे. ठीक आहे म्हणले, तुम्ही आता सावध व्हा, आता तुम्हाला जे वाटायले ते तुम्ही बोललात, बरं तुमच्या मते ते योग्यच आहे. ज्याचा अनुभव जैसा, तो तो बोलतो तैसा, संपतेवी जो दिवसा तो निरार्थक. मग ज्याला जसा अनुभव येतो, ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. ज्याच्या जवळ संपत्ती नसते त्याच्या भरवसाही निरर्थक ठरतो. ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यावर कोणी भरवसा ठेवण का, अजिबात ठेवणार नाही ना. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्य आपदा, भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने. मग ज्याच्या जवळ ज्ञानाची संपत्ती नसते, जो अज्ञान रूपी दारिद्र्याने सर्व काळ आपदाच भोगत असतो, त्याला शब्द ज्ञान असले तरी त्यामुळे जन्म मरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नसते. शब्दज्ञान काय करतय, सोडतय का, सोडवीत नसते शब्दज्ञान. शब्दज्ञानात जे आहे कोणत्याही संकटातून शब्दज्ञान काय करत नसतंय, सोडवीत नसतंय. ज्ञानाची संपत्ती नाही, फक्त शब्दाचं ज्ञान आहे, उपयोग नाही. शब्द ज्ञान होऊन ज्ञानाची संपत्ती असावी लागते बरं का, अनुभव असावा लागतो, शब्दामध्ये नाही तर स्वतः अनुभव घेतलेला असला पाहिजे. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. योग्याची ओळख योग्यालाच पटते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओळखू शकतो बरं का. जो अत्यंत चतुर असेल तोच चतुर माणसाची पारख करू शकतो. योग्याची ओळख योग्यालाच पटत असते. श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसरा ज्ञानी दुसऱ्या ज्ञानाला ओळखू शकते, ऐक नाही. चतुर मनुष्याला चतुर मनुष्यच ओळखू शकते. अनुभवी अनुभवी आस कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देह भाव गळे, विदेही देखता. जो अनुभवी असतो ना तो अनुभवी पुरुषाला जाणत असतो, आणि जो अलिप्त असतो त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटत असतो, आणि जो विदेह असतो त्यास कुणी विदेही भेटला तर त्याला आनंदाने त्याचे देहभान हरपत असते, म्हणजे ज्याची त्याला ओळखता येत असते बरं का. बद्ध सारिका सिद्ध, आणि सिद्धा सारिका बद्ध, एक भावील तो अबद्ध, मनावाच न लगे. कोणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो, तर कुणी एखादा बद्ध सिद्धपणाची सोंग घेतो, हे असं असतं बरं का. एखादा सिद्ध महात्मा जर असेल ना तर तो बद्धासारखा वागतो, त्याला वाटते नाही का मला काही येतच नाही,
अशी वर्तणूक करत असतो. एखादा बद्ध असतो. हा, जय गुरुदेव. चातुर्यलपी थोरपण हरवी, पिसे पण विरवी जगा माझी. ओम नम शिवाय. बरोबर आहे. असा कोण असतो? महात्मा चातुर्य लपवितो, पिस पण जगामध्ये वावरतो पिशावाने. हा कोण आहे? ब्रह्मज्ञानी आहे बर का. म्हणून समर्थ इथं तेच सांगायलेत. कुणी एखादा सिद्ध असून बद्ध सारखं वागतो, कुणी एखादा बद्ध सिद्धपणाची सोंग घेतो, त्यांना जो एकसारखे मानतो तो मूर्ख, हे सांगण्याची ही आवश्यकता नाही, कारण कळतच असते सगळ्यांना. ही सांगण्याची सुद्धा काही नाही आवश्यकता नाही. झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एक सरी कैसी द्यावी, ज्याला एखाद्या भूताने झडपलय तोही देहधारी असतो आणि ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो ना. म्हणून दोघांना एकसारखं कसं म्हणता येईल? कुणाकुणाला त्या भूताने एकाला झडपलंय आणि एक कोण आहे मांत्रिक आहे ते भूत काढणारा, दोघाला एकसारखं समजता येते का? नाही समजता येत. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानित तो युक्त कैसा म्हणावा. तसंच म्हणले, जसं वरी दृष्टांत दिला. भूताला झडपलेला एक पुरुष आहे, भूताने झडपलेला, आणि एक भूत बाधा नाहीशी करणारा मांत्रिक आहे. दोघांना एक समजता येते का? नाही समजता येत. त्याचप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला ज्ञानी जीवनमुक्ताला समान मानील त्या पुरुषाला शहाणा कसे म्हणावे? अज्ञानाला आणि जीवनमुक्त पुरुषाला जर समान मानत असेल तर त्याला शहाणा कसं म्हणता येईल? दोघांमध्ये फरक आहे ना, अज्ञानीमध्ये आणि जीवनमुक्त पुरुषांमध्ये. आणि दोघाला कसं काय समान मानता येईल? नाही नाही म्हणले. आता अज्ञानी बी आलाय आणि जीवनमुक्त पुरुष आलाय, करा दोघाची बी पूजा, जमन का बरं? मग ते जसं जर ज्ञानी पुरुषाला आणि अज्ञानी पुरुषाला जर समान मानत असेल तर म्हणले त्याला मूर्ख म्हणा. तो कसा आहे? मूर्ख आहे. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानितो युक्त कैसा म्हणावा. आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत, येत श्रोती सावचित्त शन एक व्हावे. मग आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. आता प्रचितीचा स्वानुभवाचा काही विचार सांगतो म्हणले. आतापर्यंत तुम्हाला दृष्टांत दिले, भेद कसा असतो दोघांमध्ये, सिद्धामध्ये, बद्धामध्ये, जीवनमुक्त पुरुषामध्ये. हे आता काय केलं? वरी प्रकार सांगितला. पण आता प्रचिती, स्वानुभवाचा, स्वतःचा अनुभव कसा असतो हे विचार तुम्हाला सांगतो. तरी श्रोत्यांनी क्षणभर अत्यंत एकाग्रचित्ताने ऐकावे. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही. जो जो कुणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो, देहात असून देहामध्ये नसल्यासारखा म्हणजे देहात असून देहातीत. जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा उरतच नाही. जो आत्मस्वरूपी विरून गेलाय, आत्मस्वरूपामध्ये विवेकानं आत्मस्वरूपामध्ये विरून म्हणजे मुरला गेलेला आहे आणि तो वेगळा असा उरलेलाच नाही. तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही. त्याला कसे शोधायचं? त्या महात्म्याला कसं शोधून काढावं? कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताच शोधणाराच तद्रूप होतो. जर त्याचा शोध करायला गेलो, जे शोध करायला गेलाय का तो त्याच्यासारखाच होतो म्हणले, तद्रूप होतो. त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्न उरतच नाही. जर त्या महात्म्यांना शोधायला गेलोत कसा असतो, त्याची पूर्ण ज्या काही महाराज म्हणतात खानाखुणा सांगितलेल्या असतात, त्यानुसार जर जाण्याचा प्रयत्न केला तर म्हणले हाच सिद्ध बनतो.
खाली काही उरतच नाही. त्याला शोध घ्यायचा होता, पण हाच काय झाला तर स्वरूप झाला. अशी स्थिती प्राप्त होत असते. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या, त्याच्या देहात त्याचा शोध घ्यावा तर तो तेथे नसतोच. तत्वात म्हणजे पंचमहाभूतात शोध घ्यावा म्हटलं तर तेथे भासतही नाही. ब्रह्मरूप झालेला असल्याने त्याला काही केलं निवडून वेगळाही काढता येत नाही, असा असतो महात्मा. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेला, कळेल कैसा. महाराज सांगतात, दिसायला तर सामान्य, दिसायला तर कसा आहे, सामान्य देहधारी माणसासारखा. तो महात्मा कसा दिसतो, सामान्य दिसतो, देहधारी माणसासारखा दिसतो, पण त्याच्या अंतरात मी देह हा भावच नसतो. फरक आहे ना हा. जरी तो दिसायला सामान्य असला तरी महाराज म्हणतात, जरी सामान्य असला तरी पण अंतःकरणामध्ये काय आहे, मी देह नाही असा भाव झालेला आहे. देहरहित अवस्था प्राप्त झालेली आहे त्याला. अंतःकरणामध्ये मी देह हा भाव नसतो त्याच्या. पण वरवर पाहिले असता हे कसं कळून येईल, ठीक आहे बाबा आतमध्ये भाव नाही, पण हे बाकीच्यांना कळन का, कसं कळन, असा काय केलाय प्रश्न. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होती. मग त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतःकरणाचा शोध घ्यावा म्हणावे, तर तो स्वरूपाकार झालेला असतो. अंतःकरणाचा जरी शोध घ्यायला गेलो तरी त्यांना स्वरूपाच्या आकाराचा झालेला असतो. मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की शोध घेणाराच निर्विकार होत असतो. जरी शोध घ्यायला गेला तरी जो शोध घेणारा आहे तिथपर्यंत पोहोचतो का नाही म्हणलं त्याचं स्वरूपच होतो. तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही तो केवळ. परमात्म रूपच झालेला असतो बर का. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी मायाचा, ममतेचा मळ, अहंतेचा मळ अजिबात नसतो. तो अखंड एक रूपच असतो. त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विटाळ त्याला झालेला नसतो. द्वैताचा विटाळ सुद्धा नसतो त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला. पूर्ण द्वैताची बोळवण झालेली असते. अद्वैत स्थिती प्राप्त झालेली असते महात्म्यांना. ऐसा जो का योगी राज, तो आत्मा सहज, पूर्ण ब्रह्म वेद बीज, देह कार्य कळेना. असा जो योगी राज असतो ना, तो अगदी सहजपणे आत्मस्वरूप असतो. आत्मरूपच झालेला असतो तो. पूर्ण ब्रह्म वेदाचं बीजच झालेला असतो. पूर्ण ब्रह्म वेदाचे बीजच असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. म्हणून तर त्या ज्ञानी पुरुषाची वर्तणूक अज्ञानी पुरुषासारखी सुद्धा असू शकते. असं आपल्याला म्हणताच येत नाही की बाबा हे ज्ञानी आहेत आणि असं का करायलेत. कारण तो महात्मा ओळखणं अति कठीण आहे. देह भाविता देहची दिसे, परी अंतर अनारीसे असे, तयास शोधिता नसे जन्म मरण. देहाकडे पाहिले असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणे दिसतो. म्हणून तर संत शोधायला अवघड जाते ना. कारण संतांच्या कपाळावर काही लिहिलेलं असते का हे संत आहेत म्हणून? अजिबात नाही. म्हणून संतांचा शोध घेण्याकरता काय आहे, कठीण अवस्था आहे, कठीण आहे. आता सांगितल्याप्रमाणे. कारण सोंग घेतलं म्हणजे काही संत झाला का? 10 माळी घातल्या, कपाळावर गंध लावला, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले किंवा भगवे वस्त्र परिधान केले म्हणजे काही तो संत आहे का? नाही म्हणले. कारण भाव जाणणं अति कठीण आहे. देहाकडे पाहिले असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणे दिसतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी वेगळी असते. त्या स्थितीचा शोध घेऊ लागले तर त्याला जन्म मरण नाही हे कळून येते.
कारण अंतरीतला भाव वेगळा असतो आणि बाहेरचा भाव वेगळा असतो बरं का ज्ञानी पुरुषाचा. कारण आत्मभाव प्रगटलेला असतो अंतःकरणामध्ये, निरंतर आत्मभाव प्रगटलेला असतो. जयास जन्म मरण व्हावे, ते तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैसे. ज्याला जन्म मृत्यू असतात तो देह तो स्वाभाविकच नसतो. जन्म मृत्यू असतात तो देह तो स्वाभाविक नसतो. जे जेथे नसतेच ते तेथे कुठून आणि कसे आणावे. विचार जर केला तर ज्याला जन्म मरण आहे तो देह आहे. विचार जर केला तर स्वभावतः देह नाहीचे, पण आपल्याला आहे असं वाटायला लागले. कारण का वाटायले? अज्ञानामुळं. जन्म मृत्यू कुणाला आहे? स्थूल देहाला. पण स्थूल देह मुळात आहे का? नाहीच, त्याचा ऱ्यास व्हायलाय ना. जे नाशिवंत आहे ते असतंय का? ते नसतंयच ना. जे मिथ्या आहे ते कसं असतंय? नसतंयच ना. ऐका नाही, पण भासायले मध्यंतरी भासायला लागले, त्याला सत्य म्हणता येते का? म्हणता येत नाही, ते मिथ्याच असतंय. पण हे कळतं का? कळत नाही. का कळत नाही? ह्याला कारण काय आहे? तर मागं अज्ञान आहे. म्हणून म्हणले ज्याला जन्म मृत्यू असता तो देह तो स्वाभाविकच नसतो. जे जेथे नसते ते तेथे कुठून आणायचं? निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला, तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्म स्वरूप असतो. ज्ञानी पुरुष हा कसा असतो? निर्गुण रूप झालेला असतो, परब्रह्म स्वरूप झालेला असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटलं किंवा तो मेला असं म्हटलं तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नाही. कारण तो निर्गुण अवस्थेला प्राप्त झाला, त्याच्या ठिकाणी जन्म मरण हे काय झाले? पूर्णतः निवृत्त झालेला असतंय. तो जन्मला किंवा मेला ह्या अज्ञानी माणसाच्या कल्पना आहेत बरं का. त्याच्या ठिकाणी ह्या गोष्टी संभवत नाहीत. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी जन्म मरण संभवतंय का? अजिबात नाही. ते अमरत्व झालेले असतात. ते अमर पदाला प्राप्त झालेले असतात. त्याच्या ठिकाणी जन्म आणि मरण ह्या अलीकडल्या गोष्टी आहेत. हे अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी आहेत, त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नाहीत. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी. दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. महाराज सांगतात, भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. म्हणून दुसऱ्या संबंधी आपण ज्या कल्पना मनात करतो त्याप्रमाणे आपल्यालाच भोगावी लागते. उगाच लोकांविषयी द्वेष मत्सर अंतःकरणामध्ये अजिबात आणायचे नाहीत. जर अशा कल्पना जर अंतःकरणामध्ये आणल्या, ज्याचे त्याला भोगावे लागते. कायिक वाचिक मानसिक 3 प्रकारचे पाप सांगितलेत बरं का. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायेनं म्हणजे शरीरानं घडलेलं पाप. एखाद्या वेळी आपल्याला शरीराकडून पाप काय होत असते? घडत असते. पटकून अंगावर मच्छर बसला की पटकून आपण त्याला काय करतो? मारतो. लगेच ते मरते. पाप घडायले का पुण्य? पापच घडायला लागले. हातानं काही एखादं मारलं, एखादी गोम निघाली की पटकून त्याला आपण मारतो. पाप घडायले का पुण्य? पापच घडायले, आहे का नाही? अजून म्हणले चलता चलता कोणाचं काहीतरी लवंडूनच दिलं, असतात काही लोक क्वचित, आहे का नाही? मग हे काय पाप आहेत ना. कायिक पाप आहे, काही वाचिक पाप असते वाणीनं, आहे का नाही? जे नाही ते बोलायचं, शिव्या द्यायच्या, आहे का नाही? वर्मी लागेन असे शब्द बोलायचे. हे काय? वाणीनं बोललेलं, वाचेनं बोललेलं, जे काही बोलतो त्यामुळं काय होते? लोकांचं मन दुखवलं जाते आणि त्यामुळं पापच घडायला लागले ना. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. मनामध्ये तुम्ही बोलला नाहीत, तुम्ही काही केली नाही कृती, तुम्ही बोलूनही दाखविली नाही, पण तुमच्या मनामध्ये आलं ना, हे असा दृष्ट व्यक्ती दृष्ट आहे, हा पापी आहे, हे का नाही, हे वगैरे वगैरे जे नाही ते आपण मनामध्ये जे कल्पू लागलोत कि ते मानसिक पाप होते. म्हणून महाराज म्हणले, कायेचं पाप आणि वाणीचं पाप तीर्थामध्ये गेल्यावर धुतले जाते, नाही की नाही? पण मानसिक पाप जे आहे ना, ते तीर्थाच्या पापालाही धुतले जात नाही. म्हणून श्रोत्यानं काय केलं पाहिजे? सावधान राहिलं पाहिजे. कधीच मनामध्ये कुणाच्या बद्दल पाप येऊ नये, ऐका नाही? मनामध्ये कुणाबद्दल घृणा येऊ नये, मत्सर येऊ नये, ह्याची दक्षता घेतली पाहिजे. कारण हे पाप धुतलं जात नसतं. असं म्हणून इथे म्हणत आहेत की ज्याला जन्म मृत्यू असता तो देह तो स्वाभाविक नसतो. जे तेथे जेथे नसतेच ते तेथे कुठून आणि कसे आणायचे? निर्गुणास जन्म कल्पिला
अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्म स्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटलं किंवा तो मेला असं म्हटलं तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नसतो. तो जन्मला आणि मेला ह्या अज्ञानी माणसाच्या काय आहेत त्या कल्पना असतात. समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान. परंतु भुको लागले श्वान तरी ते श्वानची आहे. महाराज सांगतात एखाद्या सामर्थ्य संपन्न राजा आहे. एखादा राजा कसा आहे सामर्थ्यशाली आहे संपन्न आहे तर त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होते. त्या राजाची थोरपणा पाहून मनाला काय होतो समाधान प्राप्त होते. पण कुत्री ज्याच्या जवळ भुंकतात ती बोलून चालून कुत्रीच असतात. त्यांना त्याची थोरवी कशी कळणार. म्हणले ते कुत्र आहे त्याला काय कळणार आहे त्या राजाची महात्म्याचे समर्थ काय आहे सामर्थ्य काय आहे हे त्याला कळतंय का नाही. ते बोलून चालून कुत्री आहेत म्हणले ते भुंकणारच झाली. त्यांना त्या मनुष्याची त्या राजाची थोरवी कधीही कळणार नाही कुणाला कुत्र्यांना. तस देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. आता बघा ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो बर का. पण अज्ञानी माणसाला तो मनुष्य रूप दिसतो. ज्ञानी तर सत्य स्वरूप असतो कारण जेव्हा संत असतात तेव्हा संतांना प्रत्येक जण जाणतोय का नाही जाणत बर का. जेव्हा संत होते तेव्हा त्यांना किती त्रास दिला. संत होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज होते त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं झोळी फाडली. तुकोबराय होते तेव्हा त्यांच्या गाथा पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. कारण का बरं जेव्हा संत महात्मे होते तेव्हा त्यांची थोरवी थोडीच कळाली लोकांना नाही कळाली. ते गेल्याच्या नंतर म्हणले मग त्यांची थोरवी. तसंच म्हणायचं समर्थ तेच सांगायले ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो पण अज्ञानी माणसाला तो मनुष्यच दिसतो. ज्याचा भाव जसा असेल तसा देव त्याला फलद्रूप होतो. त्याप्रमाणे अज्ञानी माणसाची तसं असतं. कारण ज्ञानी पुरुष जो आहे त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी ज्ञानी पुरुष असेल तर त्याला ज्ञान तो काय करेल त्याच्याकडे ज्ञान आहे गडे हे त्याला कळन. कारण ज्ञानी कळत असतो. आत्ताच आपण बघितलं विधेयमुक्ताला विधेयमुक्ती कळत असतो पण अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुष कळत नाही. म्हणून त्याचा जसा भाव असेल तसाच तो भावरूपानं पाहतो. संत पाहत नाही ते माणूसच पाहतो. संत बघतच नाही त्याला काय करतो माणूसच पाहतो कारण का भाव तसा प्रगटलेला असतो ना अंतःकरणामध्ये. ज्ञानी तो सत्य स्वरूप अज्ञान देखे मनुष्य रूप भावा सारिका फलद्रूप देवतैसा देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. आता देव वास्तविक निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात. कुणाची भगवंताची. पाषाण फुटतो पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल फुटतो का नाही फुटत. पण ह्यांचा भाव असतो बर का. त्यांचा भाव तसा असतो. देव सदोदित संचला लोके बहुविध केला परंतु बहुविध झाला आहे तो घडेना. देव एकला एकच सर्वत्र ओतपोत भरलेला आहे संचलेला आहे. कोण भगवंत. गडी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र ओतप्रोत भरलेला कोण आहे तो भगवंत आहे बर का. पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामरूपाचा केला आहे. कुणाला त्या भगवंताला. म्हणून तो बहुविध झालाय. एकविध असणारा बहुविध झाला. पण असे तर घडत नाही. काय जरी तो बहुविध झालेला दिसत असेल अनेक रूपाने दिसत असेल ऐक नाही पण अनेकामध्ये तो एकच आहे. तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेक आत्मनिवेदनी आत्मरूपी. त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा जो आहे बोधामुळे पूर्ण समाधानी झालेला असतो. त्याला बोध प्राप्त झालेला असतो. आत्मज्ञान त्याने करून घेतलेला असतो म्हणून समाधानाला प्राप्त झालेला असतो. सार असार विवेकाने आत्मनिवेदन करून तो आत्म्याशी एकरूप झालेला असतो. मीच आत्मा आहे असा दृढ भाव प्रगटलेला असतो म्हणून तो आत्मज्ञानी असतो. आत्मज्ञानी साधू बनलेला असतो तो.
जळो न कष्टाचा आकार अग्नी दिसे काष्टाकार परिकाष्ट होईल का विचार बोलोच नये लाकूड जळते तेव्हा त्यातील अग्नी काष्टाचा जसा आकार असेल तसच त्या आकाराचा दिसतो अग्नी पण ते परत काष्ट होईल असा विचार तर बोलू सुद्धा नाही एकदा जळाल्याच्या नंतर ती राख झालेली असते डबल त्या राखेचं काष्ट बनतंय का लाकूड बनतंय कसं बनणार नाही आणि असं जर बोलत असेल तर ते म्हणले कसं आहे विचारा वाचून बोलायला लागलात तुम्ही असं कर्पूर जसे असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देह भासे तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी मग कापूर जळताना त्याचा आकार भासत असतो त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो जळत असलेला कापराचा खडा परत करदळीतून उत्पन्न होतो का नाही होत तसा म्हणले ज्ञान अग्नीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला ज्ञानी पुरुषाचा देह एकदा नष्ट झाला परत तो जन्माला येत नाही बर का अगोदरच देह भाव काय केला नष्ट करून टाकलेला आहे मग नंतर त्या ज्ञानी पुरुषाला कुठला जन्म आला मग तो काही जन्माला येत नाही कारण का जन्म आणि मरण हे काय झालं त्याचं निवृत्त झालेलं असतं कापराच्या वाती उजळल्या ज्योती ठाई समाप्ती झाली म्हणजे त्यांचं काय झालेलं असतं जन्म आणि मरण अगदी पूर्णतः निवृत्त झालेलं आता मज भय नाही पै कोणाचे जन्म मरणाचे दुःख गेले है की नाही सगळं काय झालं त्यांचं निवृत्त झालेलं असतं कुणाचं ज्ञानी महात्म्यांचं बीज भाजले उगवेना वस्त्र जळाले उकलेना ओघ निवडेना गंगेमध्ये महाराज सांगतात भाजलेले बीज असते ते पेरले तरी उगवते का नाही वस्त्र एकदा जळालं की त्याची घडी उखलता येते का नाही एखाद्या पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येतो का नाही तसंच हे म्हणले ज्ञानी पुरुषाचे बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही ऐक नाही आम्ही काय केलं आमचं बीजच भाजून टाकलं म्हणले अज्ञान रूपी बीज होत ते काय केलं भाजलं आता म्हणले ते उगवण का उगवणार नाही बोध गंगे मागे दिसे गंगा एक देशी असे साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत होता आणि गंगा तर एक दिशी आहे पण साधू तर काहीच भासत नाही आणि तो ज्याच्याशी एकरूप होतो तो आत्मा तर आहे म्हणून तो आत्मरूप साधू वेगळा राहत नाही जस गंगेला एखादा प्रवाह मिळाला तो गंगारूपच झाला का नाही पण साधू तर काहीच भासत नाही ना गंगा तरी भासली साधू कुठं भासतो का नाही मग तो ज्याच्याशी एकरूप होतो तो आत्मा तर आहेच म्हणून तो आत्मरूप साधू वेगळा राहतच नाही मग तो साधू काय झालेला असतो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो मग आत्मरूप साधू वेगळा आणि आत्मा वेगळा हे असं म्हणायला सुद्धा शिल्लक राहत नाही जसं गंगा आणि एखादा पाण्याचा प्रवाह एकरूप झाल्याच्या नंतर कोणता प्रवाह आहे कोणती गंगा ही निवडून काढता येते का नाही काढता येत तसंच म्हणजे आत्मरूप साधू झाल्याच्या नंतर साधू आणि आत्मा याचा निवाडा करता येत नाही स्वर्ण नव्हे लोखंड साधूस नव्हे साधूस जन्म थोतांड अज्ञान प्राणी जडमूड तयास हे उमजेची ना समर्थ सांगतात परिसाने एकदा लोखंडाचे स्वर्ण झाले परिसानं काय केलं लोखंडाला स्पर्श केला लोखंडाचं सोनं झालं ते स्वर्ण परत लोखंड होतं का नाही होत कारण परिसामध्ये ताकद आहे लोखंडाचं सोनं करायची पण नंतर ते परिस जे आहे एकदा लोखंडाचं सोनं झालं की स्वर्ण परत लोखंड होते का नाही होत त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही असं सांगायचं यांना एकदा का साधू आत्मरूप झाला की झालं म्हणजे जन्म मरण त्याला बाधा करत नाही जे लोक अज्ञानी जडमूड असतात ना
त्यांना हे उमजत नाही, त्यांना समजतंय का हे नाही, म्हणून साधूस जन्म असतो असे ते समजतात. पण साधू महात्म्यांना जन्म मरण नसतं, कारण का त्यांनी आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली असते. जो स्वप्नामध्ये भ्याला, तो स्वप्न भय ओसनाला, तो ते भय जग त्याला केवी लागे. आंधळ्या माणसाला काही दिसत नाही बरं का. पण म्हणून इतर लोकांना आंधळे कसे म्हणता येईल? त्या आंधळ्याला एक दिसत नाही म्हणून त्याला आंधळ म्हणता येते. बाकीच्यांना डोळे आहेत ना, ते बघायला त्यांना आंधळ कसं म्हणता येईल? संधिपात ज्वर झालेल्या रोगी त्या ज्वरामुळे वाटेल ते बरळू लागतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक ज्ञानी साधू बद्दल हवे ते बडबडत असतात, कारण ते अज्ञानी असतात. त्यांना साधू महात्म्यांचं महिमा माहित नसते, म्हणून जे नाही ते तोंडामध्ये आलंय ते काय करतात, त्यांना बोलून टाकत असतात. काहीही बोलतात कुणाबद्दल? साधू बद्दल. कोण? हे अज्ञानी लोक. जो स्वप्नात भ्यालेला असतो तो स्वप्नात भयाने बळू लागतो, पण जो जागा झालेला असतो त्याला स्वप्न भय कसे वाटणार? आता स्वप्नामध्ये एखादा माणूस बडबडत असतो, कारण स्वप्नामध्ये काहीतरी बघितलेलं असतंय, मग तो भीतय आणि बडबडतय. पण जाग झाल्यावर बडबडन का नाही? कारण का जाग झाल्याच्या नंतर ते स्वप्न मिथ्य आहे त्याला कळालं ना. मग जाग झाल्याच्या नंतर त्या स्वप्नातलं भय कसं वाटणार नाही. तस हाती धरिता हि डसेना, मुळी सर्पकार देखिली, एक भ्याला एक ओळखिली, दोघांची अवस्था देखिली सारखीच कैसी. दोन माणसे रस्त्याने जात होती. दोघ जण रस्त्याने चाललेत. त्यांना सर्पाकार मुळी दिसली. मुळी होती म्हणले, पण सर्पाच्या आकाराची दिसली. एकाने ही मुळी आहे हे ओळखले नाही, त्यामुळे त्याला तो सर्प वाटून तो भ्याऊ लागला. त्याला कळालंच नाही ही मुळी आहे, त्याला वाटलं हे सर्पच आहे, म्हणून तो काय करू लागला म्हणले, भिवू लागला. दुसऱ्याने ती मुळी आहे सर्प नव्हे हे ओळखलं, पण दुसरा मित्र होता त्यानं कळालं का अरे ते सर्प नाही ती मुळी आहे, त्यामुळे तो मुळीच भ्याला नाही. मग दोघांची अवस्था सारखी कशी लेखता येईल? एक जण भिल आणि एक जण भिल नाही, दोघांची अवस्था सारखी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. एक जणांना ओळखलं, एक जणांना ओळखलं नाही, म्हणून दोघांच्या भावामध्ये, दोघांच्या समजुतीमध्ये जमीन आसमानचा फरक. एक सत्य समजायले, एक मिथ्या समजायले. एक सर्प म्हणाले, एक सर्प नाही ती मुळी आहे हे जाणायले. म्हणून दोघांच्या भावामध्ये काय झालाय? फरक पडलेला आहे. हाती धरितासी डसेना, हे एकास भासेना, तरी ते त्यासी कल्पना तयासीच बाधी. म्हणून महाराज सांगतात, ती मुळी हातात धरली तरी ती डसत नाही. हे भ्यालेल्या माणसाला पटतं का? नाही पटत. कारण त्याला भीती वाटलेली असते, नाही बाबा सर्प आहे तिथं, मी हात लावणार नाही, मला डसलं तर काय करायचं? कारण का? समजूत तशी झाली होती ना. म्हणून त्याचीच कल्पना त्याला काय करत असते? बाधक ठरत असते. कल्पना ह्याचीच आहे, आणि हीच कल्पना त्याला काय करायला? भीव दाखवायला लागली. म्हणून कल्पना भयानक असते बर का. कशाची कल्पना करायची नाही, आणि उगाच कल्पना करून त्याच्यामध्ये डुबायचं नाही. महाराज म्हणायची कल्पना काढून टाका, कल्पनाला काय करा? मात करा. कल्पना सोडा. सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. विंचू सर्प डसला, तेने तोची जाग कळला, तयाचे निलोक ज्याला कासा विष कैसा. ज्याला साप विंचू डसतो तो त्यामुळे व्याकुळ होतो, पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील का? ज्याला डसले तेच होईल ना. बाकीच्यांना कसं कासावीसपणा येईल? बाकीच्यांना कसं त्रास होईल? होणार नाही ना. तस आता तुटला अनुमान, ज्ञानी यास कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण चुकीची ना. महाराज म्हणतात, आता श्रोत्यांच्या शंकेचे समाधान झाले असेल. जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाला ओळखू शकत नाही, आणि त्याचे जन्म मरणही चुकत नाही. कुणाचे? अज्ञानी पुरुषाचे. ज्ञानी पुरुष जो आहे तो महात्माच आहे,
त्याचे जन्म मरण केव्हाची निवृत्त झालेली असते. आणि हे ज्ञानी महात्म्याला ज्ञानी पुरुषच ओळखीत असतो. अज्ञानी लोक ज्ञानी पुरुषाला ओळखू शकतच नाहीत. ऐका जाणण्यासाठी लोक पडिले आटाटी, नेनपण ही पुटी होती जन्म मृत्यू. एक आत्म्याला जाणण्यासाठी लोक आटापिटा करीत असतात आणि अज्ञानाने कष्ट होतात. जन्म मृत्यूचे दुःख भोगावे लागतात. आत्मा जर जाणून घेतला, जन्म मरणाचे दुःख निवृत्त होते, अज्ञान निवृत्त होते. पण आत्मस्वरूप न जाणून घेतल्यामुळे अज्ञान जशाला तसं जन्म मरण पाठीमागे लागायला लागलेलं आहे. तेची कथा अनुसंधान पुढे केले परिचिन्न, समाधान सावधान मने वक्ता. हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितलाय बरं का. तरी सावधान असे वक्ता म्हणतो. वक्ता म्हणायला लागला श्रोत्याला की आता हेच निरूपण मी पुढच्या समासामध्ये केलेलं आहे, तरी तुम्ही काय करा, सावध चित्ताने ऐका. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निसंदेह निरूपण नाम समास तिसरा समाप्त. दशक 9वा समास 4. जाणपण निरूपण. जाणणेपणा कसा असतो ते सांगायला समर्थ इथं आता. पृथ्वी मध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्य. समर्थ म्हणतात, श्रोत्याने प्रथम काही प्रश्न केले. तो म्हणतो की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यात कोणी संपन्न असतो, कोणी दुर्बळ असतो, कोणी निर्मळ असतो, कोणी ओंगळ असतो. याच कारण काय आहे, प्रश्न केलाय. पृथ्वीमध्ये कोणी चांगले लोक, कोणी वांगले लोक, कोणी संपन्न असतात, कोणी दुर्बळ असतात, कोणी निर्मळ तर कोणी ओंगळ, कोणी चांगले तर कोणी वाईट, कोणी मधुर गोड बोलणारे तर कोणी म्हणले प्रकर्ष बोलणारी, आहे का नाही. अशा जगतामध्ये कितीतरी लोक आपल्याला दिसतात, आहे की नाही, पाहायला मिळतात. मग असं का बरं, असा प्रश्न केलाय. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्री भोगिती, कित्येकांची उत्तम स्थिती, कित्येक अधम उद्धम, कित्येक राज्यपद भोगतात तर कित्येक दरिद्री भोगतात, दरिद्री असतात. कित्येकांची स्थिती उत्तम असते तर कित्येकांची अधमाहुनी अधम अशी स्थिती असते. ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरूपिले. याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. ह्या विषमतेचं कारण काय आहे, असं का बरं, या जगतामध्ये अशी विषमता का असन बरं, असं व्हायला काय निमित्त घडलं असन. एक जण चांगलं, एक जण वांगलं, एक जण राज्यपद भोगायले, एक जण दरिद्रीपणा भोगायले, एकाकडे मरण खूप पैसा आहे, एकाकडे पैसा बघायला डोळ्याला नाही. असं का बरं घडत असतं ह्या जगतामध्ये, काय कारण आहे ह्याला, ते मला सांगितले पाहिजे. श्रोत्यांनी ते उत्तर ऐकले पाहिजे. आता ह्या विषमतेचं कारण काय, असं व्हायला काय निमित्त घडतंय, ते मला सांगितलं पाहिजे. मग आता श्रोत्यांनी ते उत्तर ऐकलं पाहिजे. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्र पद प्राप्ती, येथरती संदेह नाही. हे सर्व गुणावर अवलंबून आहे म्हणले. जो सद्गुणी असता ते भाग्य श्रीचा उपयोग घेतात, सद्गुणी असतात ते, आणि अवगुणी असतात त्यांना दारिद्र्य प्राप्त होते. यात संशय जराही जागा होत नाही. आपल्या आपल्या गतीनुसार जे भाग्य सद्गतीला प्राप्त झालेले आहेत त्यांना भाग्यलक्ष्मी सहज उपभोगायला भेटन, पण जे अवगुणी असतात त्यांच्या ठिकाणी दरिद्रच असते.